रिपब्लिकन पक्षाला आमच्या ताकदीप्रमाणे जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. मुंबईसारख्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते अशा पद्धतीचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळं आमची मागणी अशी आहे की रिपब्लिकन पक्षाला डावलू नये. रिपब्लिकन पक्ष हा सन्मान आणि राजकारण करणारा पक्ष आहे आणि महायुतीसोबत अत्यंत ताकदीने उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळं मुंबईची महानगरपालिका आपल्याला जिंकायची असेल तर रिपब्लिकन पक्ष सोबत असल्याशिवाय ते शक्य होणार नाही. इतर अनेक शहरामध्ये RPIची ताकद आहे. त्यामुळे RPIला सर्व ठिकाणी जागा मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी यादी BJPकडे ते देण्यात आलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला मुंबईमध्ये 14-15 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला जागा दिल्या नाही तर समाजामध्ये मेसेज चांगला तर जाणार नाही आहे. रिपब्लिकन पक्ष हा जो पक्ष आहे हा अत्यंत प्रामाणिकपणाने काम करणारा पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आलेले असले तरी त्यांचा परिणाम होणार आहे झिरो. जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांचा या निवडणुकीत परिणाम होणार आहे झिरो आणि या निवडणुकीमध्ये खरा ठरणार आहे मी झिरो. त्यामुळं या निवडणुकीमध्ये माझा पक्ष छोटा आहे पण कोणाला निवडून द्यायचं ही ताकद आमच्याकडे आहे आणि त्यामुळं महायुतीच्या नेत्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा पवारजी आहेत यांनी आमच्या पक्षाकडे दुर्लक्ष करू नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की रिपब्लिकन पक्षाला सर्व ठिकाणी आमच्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की आमचा घात करू नका, सन्मानाने जागा द्या. काय जर जागा दिली नाही तर तुमचा घात केला असं म्हणता येईल? नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की म्हणजे आता आम्ही अत्यंत प्रामाणिकपणानं आम्ही महायुतीसोबत आहोत. महायुतीकडे आम्ही अनेक वेळेला मागणी केली की या मंत्रिमंडळामध्ये आमचा एखादा मंत्री असला पाहिजे, एखादी MLC आम्हाला मिळाली पाहिजे, पण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. आणि आतासुद्धा म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्ही हे सांगितलेलं आहे की जर आमचा केला जात असेल जर या निवडणुकीमध्ये झाला आमचा घात तर आम्ही कसा मजबूत करू तुमचा हात. त्यामुळे तुमचा हात मजबूत करायचा असेल तर RPIला सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अनुभवी असणारे नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी काय करावं लागतं याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे मलाही माझे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत आणि माझ्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जे सहकार्य आहे ते सहकार्य पूर्णपणे महायुतीच्या नेत्यांकडून व्हावं आणि भारतीय जनता पार्टीनी रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होतं ते होऊ नये अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही मुंबईमध्ये जे अमित साटम आहे त्यांच्याकडे यादी दिलेली आहे, त्यानंतर इतर नेत्यांकडे यादी पाठवलेली आहे, रवींद्र चव्हाण यांच्याकडे यादी पाठवलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी यादी पाठवलेली आहे. तर त्या यादीचा विचार करावा आणि 1-2 दिवसामध्ये निर्णय व्हावा अशी आमची मागणी आहे. तुम्ही असे म्हणताय की रिपब्लिकन पक्षाच्या हाती सत्तेची चाबी आहे, तुम्ही हा दावा कसा करता? नाही, दावा म्हणजे आता मी कारण आमची जी मतं आहेत ती बॅलेन्सिंग मतं आहेत. म्हणजे रिपब्लिकन पक्षाची मतं जी आहेत ती बॅलेन्सिंग आहेत आणि रिपब्लिकन पक्षामध्ये जरी गट असले तरी माझा गट ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळाल्याचा अनुभव आहे आणि हे काँग्रेस पक्षाने मान्य केलेलं आहे, NCPने मान्य केलेलं आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की आठवले ज्यांच्यासोबत जातात त्यांना सत्ता मिळते. ते आमच्यासोबत आले, आम्हाला सत्ता मिळालेली आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला झुकतं माप द्यावं आणि आम्ही काय फार त्यांच्याकडे अडचणीत आणण्यासारखा आग्रह करत नाही आहे. पण एकदा आमचे मुंबईमध्ये 12 नगरसेवक होते, त्यानंतर मुंबईचा महापौर RPIचा झालेला आहे. तर या मुंबईमध्ये आमची मागणी अशी राहणार आहे की एकदा तरी आम्हाला जो उपमहापौर आहे हे उपमहापौर पद जर RPIला ते देण्याच्या संबंधामध्ये आश्वासन मिळालं तर अजूनही दलितांची मदत चांगल्या पद्धतीने मिळतील. महापौर पदावर आमचा आग्रह राहणार नाही आहे, परंतु उपमहापौर पद जे आहे ते आम्हाला मिळावं अशी आमची यामध्ये मागणी राहणार आहे. हिंदी में जानना चाहेंगे, आपने आज एक ट्वीट किया और कहा कि आने वाले जो म्यूनसिपल कॉरपोरेशन के चुनाव हैं, चुनाव में
महायुति से आप लड़ना चाहते लेकिन आपके कार्यकर्ताओं को जगह नहीं मिल रही है, उसको लेके आपने अपनी नाराजगी व्यक्त की है। हाँ, मुझे लगता है कि ये जो मुंबई महानगर पालिका और बाकी की पूरी महाराष्ट्र में 29 महानगर पालिका के चुनाव अभी 15 जनवरी को होने जा रहे हैं और रिपब्लिकन पार्टी बीजेपी शिवसेना का पुराना मित्र है और रिपब्लिकन पार्टी जब बीजेपी शिवसेना के साथ आई थी तब युति को महायुति शब्द का उपयोग किया गया था और रिपब्लिकन पार्टी 2012 के बीएमसी इलेक्शन से बीजेपी शिवसेना के साथ है। तो जब रिपब्लिकन पार्टी ने सपोर्ट किया था तब राज ठाकरे का बड़ा आह्वान था शिवसेना बीजेपी सामने, लेकिन तब आरपीआई के सपोर्ट से अपने को सत्ता मिली थी। तो आज मुझे लगता है कि उद्धव ठाकरे राज ठाकरे एक साथ आए भी है तो भी मुझे लगता है कि मुंबई के इलेक्शन में उनका कोई इफेक्ट उनके लिए अच्छा होगा नहीं। राज ठाकरे उद्धव ठाकरे एक होने से एक अच्छा काम हुआ है कि महाविकास आघाड़ी में फूट हो गई है, कांग्रेस पार्टी अलग लड़ रही है। शरद पवार साहब एनसीपी की क्या करने वाले मालूम नहीं है, लेकिन हम सब लोग जो महायुति के लोग हैं, हम बीजेपी शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जगह जगह पर हम कहीं एक साथ है कहीं एक साथ नहीं भी है, तो भी हम सब लोग सरकार में एक साथ है, सरकार कोई धोखा नहीं है। और रिपब्लिकन पार्टी को मुंबई में 15-16 जगह मिलनी चाहिए, इसी तरह की मांग बीजेपी के पास हमारी है और बाकी के महानगर पालिका में भी हमारी ताकत के मुताबिक हमको कुछ सीटें मिलनी चाहिए। और मुंबई का जो डिप्टी मेयर पद है ये पद रिपब्लिकन पार्टी को देने का आश्वासन अगर मिलता है तो मुंबई में जो दलितों का वोट है ये बड़ी संख्या में अपने को मिल सकता है। इसीलिए माननीय देवेंद्र फडणवीस जी ने इसका विचार करना चाहिए और मैं कल उनको मिलने वाला हूँ और उनके साथ मैं बात करने वाला हूँ और रिपब्लिकन पार्टी को जगह मिलनी चाहिए, सीटें मिलनी चाहिए, इसी तरह की हमारी मांग है। या दिशा पे है कॉर्पोरेशन के चुनाव हैं, इस चुनाव में महायुति से आप लड़ना चाहते लेकिन आपके कार्यकर्ताओं को जगह नहीं मिल रही है, उसको लेके आपने अपनी नाराजगी व्यक्त की है। हाँ, मुझे लगता है कि ये जो मुंबई महानगर पालिका और बाकी की पूरी महाराष्ट्र में 29 महानगर पालिका के चुनाव अभी 15 जनवरी को होने जा रहे हैं और रिपब्लिकन पार्टी बीजेपी शिवसेना का पुराना मित्र है और रिपब्लिकन पार्टी जब बीजेपी शिवसेना के साथ आई थी तब युति कॉर्पोरेशन के चुनाव। सर तुम्ही आज एक कविता ट्विट केली, सर तेव्हा मला दिसेल नाही महानगरपालिका बांगलादेश। सर तुम्ही आज एक कविता ट्विट केली आणि त्या ट्विटवरून महायुतीच्या जागा वाटपावरती आपण आपलं मत व्यक्त केलं, काय मागणी आहे आपली? नाही, मागणी आपली हीच आहे की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा बीजेपी शिवसेनेचा जुना मित्र आहे। महायुती हे जे नाव देण्यात आलं त्यावेळेला रिपब्लिकन पक्षात सुरुवातीला बीजेपी शिवसेनेसोबत होता आणि आता महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होत आहे त्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला आमच्या ताकदीप्रमाणे जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे। मुंबईसारख्या ठिकाणी आमची मोठी ताकद आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते अशा पद्धतीचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे।
त्यामुळं आमची मागणी अशी आहे की रिपब्लिकन पक्षाला डावलू नये. रिपब्लिकन पक्ष हा सन्मानाने राजकारण करणारा पक्ष आहे आणि महायुतीसोबत अत्यंत ताकदीने उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळं मुंबईची महानगरपालिका आपल्याला जिंकायची असेल तर रिपब्लिकन पक्ष सोबत असल्याशिवाय ते शक्य होणार नाही. इतर अनेक शहरामध्ये RPIची ताकद आहे. त्यामुळं RPIला सर्व ठिकाणी जागा मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी यादी BJPकडे ते देण्यात आलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला मुंबईमध्ये 14-15 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला जागा दिल्या नाही तर समाजामध्ये मेसेज चांगला तर जाणार नाही आहे. रिपब्लिकन पक्ष हा जो पक्ष आहे हा अत्यंत प्रामाणिकपणाने काम करणारा पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आलेले असले तरी त्यांचा परिणाम होणार आहे झिरो. जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांचा या निवडणुकीत परिणाम होणार आहे झिरो आणि या निवडणुकीमध्ये खरा ठरणार आहे मीच हिरो. त्यामुळं या निवडणुकीमध्ये माझा पक्ष छोटा आहे पण कोणाला निवडून द्यायचं ही ताकद आमच्याकडे आहे आणि त्यामुळं महायुतीच्या नेत्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा पवारजी आहेत यांनी आमच्या पक्षाकडे दुर्लक्ष करू नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की रिपब्लिकन पक्षाला सर्व ठिकाणी आमच्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की आमचा घात करू नका, सन्मानाने जागा द्या. काय जर जागा दिली नाही तर तुमचा घात केला असं म्हणता येईल? नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की म्हणजे आता आम्ही अत्यंत प्रामाणिकपणानं आम्ही महायुतीसोबत आहोत. महायुतीकडे आम्ही अनेक वेळेला मागणी केली की या मंत्रिमंडळामध्ये आमचा एखादा मंत्री असला पाहिजे, एखादी MLC आम्हाला मिळाली पाहिजे, पण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. आणि आतासुद्धा म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्ही हे सांगितलेलं आहे की जर आमचा केला जात असेल जर या निवडणुकीमध्ये झाला आमचा घात तर आम्ही कसा मजबूत करू तुमचा हात. त्यामुळे तुमचा हात मजबूत करायचा असेल तर RPIला सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अनुभवी असणारे नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी काय करावं लागतं याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे मलाही माझे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत आणि माझ्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जे सहकार्य आहे ते सहकार्य पूर्णपणे महायुतीच्या नेत्यांकडून व्हावं आणि भारतीय जनता पार्टीनी रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होतं ते होऊ नये अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही मुंबईमध्ये जे अमित साटम आहे त्यांच्याकडे यादी दिलेली आहे, त्यानंतर इतर नेत्यांकडे यादी पाठवलेली आहे, रवींद्र चव्हाण यांच्याकडे यादी पाठवलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी यादी पाठवलेली आहे. तर त्या यादीचा विचार करावा आणि 1-2 दिवसामध्ये निर्णय व्हावा अशी आमची मागणी आहे. तुम्ही असंही म्हणताय की रिपब्लिकन पक्षाच्या हाती सत्तेची चाबी आहे, तुम्ही हा दावा कसा करता? नाही, दावा म्हणजे आता आम्ही कारण आमची जी मतं आहेत ती बॅलेन्सिंग मतं आहेत. म्हणजे रिपब्लिकन पक्षाची मतं जी आहेत ती बॅलेन्सिंग आहेत आणि रिपब्लिकन पक्षामध्ये जरी गट असले तरी माझा गट ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळाल्याचा अनुभव आहे आणि हे काँग्रेस पक्षाने मान्य केलेलं आहे, NCPने मान्य केलेलं आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की आठवले ज्यांच्यासोबत जातात त्यांना सत्ता मिळते. ते आमच्यासोबत आले, आम्हाला सत्ता मिळालेली आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला झुकतं माप द्यावं आणि आम्ही काय फार त्यांच्याकडे अडचणीत आणण्यासारखा आग्रह करत नाही आहे. पण एकदा आमचे मुंबईमध्ये 12 नगरसेवक होते, त्यानंतर मुंबईचा महापौर RPIचा झालेला आहे. तर या मुंबईमध्ये आमची मागणी अशी राहणार आहे की एकदा तरी आम्हाला जो उपमहापौर आहे हे उपमहापौर पद जर RPIला ते देण्याच्या संबंधामध्ये आश्वासन मिळालं तर अजूनही दलितांची मदत चांगल्या पद्धतीने मिळतील. महापौर पदावर आमचा आग्रह राहणार नाही आहे, परंतु उपमहापौर पद जे आहे ते आम्हाला मिळावं अशी आमची यामध्ये मागणी राहणार आहे. हिंदी में जानना चाहेंगे, आपने आज एक ट्वीट किया और कहा कि कॉर्पोरेशन के चुनाव हैं, चुनाव में महायुति से आप लड़ना चाहते लेकिन आपके कार्यकर्ताओं को जगह नहीं मिल रही है, उसको लेके आपने अपनी नाराज़गी व्यक्त की है. मुझे लगता है कि ये जो मुंबई महानगर पालिका और बाकी की पूरी महाराष्ट्र में 29 महानगर पालिका के चुनाव अभी 15 जनवरी को होने जा रहे हैं और रिपब्लिकन पार्टी
बीजेपी शिवसेना का पुराना मित्र है और रिपब्लिकन पार्टी जब बीजेपी शिवसेना के साथ आई थी तब युति को महायुति शब्द का उपयोग किया गया था और रिपब्लिकन पार्टी 2012 के बीएमसी इलेक्शन से बीजेपी शिवसेना के साथ है। तो जब रिपब्लिकन पार्टी ने सपोर्ट किया था तब राज ठाकरे का बड़ा आह्वान था शिवसेना बीजेपी सामने, लेकिन तब आरपीआई के सपोर्ट से अपने को सत्ता मिली थी। तो आज मुझे लगता है कि उद्धव ठाकरे राज ठाकरे एक साथ आए भी है तो भी मुझे लगता है कि मुंबई के इलेक्शन में उनका कोई इफेक्ट उनके लिए अच्छा होगा नहीं। राज ठाकरे उद्धव ठाकरे एक होने से एक अच्छा काम हुआ है कि महाविकास आघाड़ी में फूट हो गई है, कांग्रेस पार्टी अलग लड़ रही है, शरद पवार साहब की एनसीपी की क्या करने वाले मालूम नहीं है, लेकिन हम सब लोग जो महायुति के लोग हैं हम बीजेपी शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जगह जगह पर हम कहीं एक साथ है कहीं एक साथ नहीं भी है तो भी हम सब लोग सरकार में एक साथ है, सरकार कोई धोखा नहीं है। और रिपब्लिकन पार्टी को मुंबई में 15-16 जगह मिलनी चाहिए, इसी तरह की मांग बीजेपी के पास हमारी है और बाकी के महानगर पालिका में भी हमारी ताकत के मुताबिक हमको कुछ सीटें मिलनी चाहिए। और मुंबई का जो डिप्टी मेयर पद है ये पद रिपब्लिकन पार्टी को देने का आश्वासन अगर मिलता है तो मुंबई में जो दलितों का वोट है ये बड़ी संख्या में अपने को मिल सकता है। इसीलिए माननीय देवेंद्र फडणवीस जी ने इसका विचार करना चाहिए और मैं कल उनको मिलने वाला हूँ और उनके साथ मैं बात करने वाला हूँ और रिपब्लिकन पार्टी को जगह मिलनी चाहिए, सीटें मिलनी चाहिए, इसी तरह की हमारी मांग है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।